मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस असेल किंवा इंधन असेल, या इंधनाच्या प्रत्येक कार्यालयाजवळ लाईन लागायला लागली। आपण आहोत उरणच्या पुष्पक गॅस एजन्सी समोर आणि हे जे कार्यालय दिसते हे पुष्पक गॅस एजन्सीचं कार्यालय दिसते आणि या कार्यालयाबाहेर जर बघितलं तर गेले अनेक दिवस मोठमोठ्या रांगा लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि ह्या रांगांच्या माध्यमातून लोक सिलेंडर मिळावा अशी अपेक्षा करत होते। मात्र शासनाने दिलेल्या नियमानुसार आता ह्या एजन्सीमधून गॅस असेल तो वितरित करण्यात येत असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। 35 दिवसाच्या नंतर बुकिंग केलं जातं। एक सिलेंडर घेतल्यानंतर दुसऱ्या सिलेंडरसाठी 35 दिवस थांबून बुकिंग केलं जातं आणि बुकिंग केलेला सिलेंडर 6 दिवसानंतर मिळते असं या कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात आले। तर कमर्शियल गॅस आहे, व्यावसायिक गॅस असेल, हॉटेल असतील किंवा ढाबे असतील, या सगळ्यांना मिळणारा जो व्यावसायिक गॅस आहे तो आता गॅस पुरवठा होत नाहीये, कारण या ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडर हे येत नसल्यामुळे तो पुरवठा बंद आहे। मात्र शाळा कॉलेज असतील किंवा इतर आस्थापना असतील, ज्या ठिकाणी रुग्णालय असेल, अशा ठिकाणी गॅस पुरवठा केला जातोय आणि हा जो गॅस पुरवठा आहे हा व्यावसायिक स्वरूपातला गॅस पुरवठा केला जातोय। मात्र या कार्यालयाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी व्यावसायिक स्वरूपातला गॅस सिलेंडर येत नसल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडर वितरित करता येत नाहीये। मात्र जी गॅसची टंचाई असेल त्याच्यावरती कुठेतरी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न या कार्यालयाच्या माध्यमातून किंवा गॅस एजन्सीच्या माध्यमातून केला जात आहे। एकंदरीत जर बघितलं तर गॅस टंचाई निर्माण झाली, आखाती देशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर कुठेतरी अफवांना चालना सुरुवात झाली की गॅस सिलेंडर मिळणार नाही आहे, गॅसची टंचाई निर्माण होणार आहे आणि त्यामुळे लोकांनी आपले माळ्यावर ठेवलेले सिलेंडर असतील ते भरणा करण्यास सुरुवात केली। त्याचप्रमाणे पाईपलाईन द्वारे ज्यांना गॅस पुरवठा होतो त्यांचे सुद्धा सिलेंडर भरणा करण्यासाठी भीतीपोटी या ठिकाणी आले आणि मोठमोठ्या रांगा ज्या होत्या त्या रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। मात्र आत्ताच्या परिस्थितीनुसार गॅस सिलेंडर जो असेल तो कार्यालयात भरून न देता प्रत्येकाच्या घरपोच दिला जातोय आणि हे गॅस टंचाई असेल किंवा गॅसच्या रांगा ज्या आहेत त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न जो काय गॅस एजन्सी आहेत त्यांच्या मार्फत करण्यात येतोय आणि त्यामुळे या ठिकाणी गॅस एजन्सीच्या कार्यालयाबाहेर आता कोणती गर्दी दिसत नाहीये। मात्र गॅस जो आहे तो 6 दिवसाच्या बुकिंग नंतर आपल्याला घरपोच मिळणार आहे असं या कार्यालयाकडून सांगण्यात येत आहे। नवराष्ट्रासाठी वीरेश मोडकरकर, उरण, रायगड।